दादाचं काय झोल जमेला आहे. या फोनच्या कव्हर मध्ये 20 रुपये निघाले भाऊचे, आता ते घेतले जात आहे. पांड्याचा मोबाईल आपल्याला भेटलेला आहे, त्याच्यात आता पैसे भेटलेले मोकार पैसे 70 रुपये भेटलेले. तर इकडं आता टिंगवायला सकाळी सकाळी झाडांना पाणी घालण्याचं काम आलेलं आहे. तर चला बघूया टिंगवाई कसं पाणी घालतोय काय वगैरे. झाडं बघा टिंगवाईने कोणते लावले काय माहिती ते बी बघूया. मोकार झाडं बिडं लावलेले आहे त्यांनी. बघू शकते तर टिंगवाई मस्त पाणी घालतोय झाडांना. टिंगवाई कशा झाडे पाणी दिलं जोरात चालू आहे. हो बघू शकता. तर चला आता टिंगवाई सगळे जे इकडे झाडं बिडं लावले सगळे झाडं बिडं बघूया मस्त पैकी. चला हॅलो गाईस, सर भावांना आम्ही एवढे झाड लावलेले आहे. ये काय म्हणते आठवणा इकडं त्याचं आहे, पपईचं आहे, मिरच्याचं आहे. इकडं बघू शकते इथं पप्पाई लावली टिंगवाई ना. बोले बाबाला फुलं वाटते ते हे बघू शकते. बघू शकते फुलांचं झाड लावलेलं आहे मस्तपैकी देवांना फुलं वाढण्यासाठी. खतरनाक झाड फुलं आहे बघू शकता जवळून तुम्ही. कलर बिलर एकदम युनिक आहे, काही विषय नाही. दिसायला एकदम मस्त दिसतंय. त्यानंतर इकडं कोणते झाडं लावले काय माहिती. टिंगो इकडं कोणते झाडे इकडं ते काय माहिती टिंगो आहे ना झाडं लावले, पण टिंगो आहे त्याचं नावच नाही माहिती. हे काच आहे हा आंबा आहे काय नीट पाय. आंबा नाही वेगळंच आहे. आंबा एक वेगळं आहे का आंबा आहे काय मला ओळख आहे. इकडं चिचीचं लावेल आहे त्या साईडला पेरूच आहे. टिंगो आहे ना झाडं झुडं वाकर लावेल, पण त्यांचे नाव त्याला माहीत नाही. झेमेलाच आहे. इकडे मिरच्या लावलेल्या आहे मस्त पैकी. त्याला ठसकाला आवडत त्याच्यामध्ये जास्त मिरच्या लावून दिलेल्या आहे. मिरचीची चटणी आवडते. ए बाई इकडं आंबा आहे बाय प्युअर. तिकडं पण बघू शकता हा आंबा आहे मित्रांनो. हे कोणतं झाड आहे काय माहिती, कॉमेंट मध्ये नक्की सांगा. टिंगो व्हायला काय ओळखू आहे ना ते. हे काय याला काय म्हणते टिंग्या आळूचे पानं हे बघू शकता. आणि हे टिंगो आहे इथं एक जांभळीचं झाड आहे. त्यानंतर त्या साईडला बी मोकर झाड आहे. पेरूचे झाड लावलेलं आहे बाजूलाच वळ. चला आता तिकडं पेरूचे झाड लावलेले आहे ते बी बघूया. जवळ साप नाही म्हणून ते त्यासाठी काय साप नाही जवळ कोणत्या झाडाने. तर मित्रांनो टिंगो व्हायचं म्हणणं आहे हे झाड जवळ असल्यावरती साप वगैरे येत नाही जवळ, त्याच्यामुळं लावलं आहे हे झाड. अजून किती झाडं राहिले टिंगो. हे फुलंच आहे. कोणतं अशोकाचं फुल आहे. त्या साईडला परत एक आंबा आहे आणि त्या साईडला तिकडे काहीतरी वाचतंय. त्याच्यामुळे आमची गँग बघू शकते त्याला पाहिलं कशी कॉपऱ्यात मूवी आहे रस्त्याच्या कडाला. इकडं आमचा समोर पांडे एकदम टकलावून पाहतोय कसं वाचतोय काय वगैरे. सम पांडे या इकडे या इकडे ना जाऊ ना. सम पांड्याच्या मागं थोडा झोल जमेलाच आहे. तर आता इकडे कोणते झाड आहे का बारकले. लिंबाचं आहे ये मिरचीचं आहे, ये लिंबाचं ये ना उंबरीचं आहे. त्याला तर उंबर काहीच नाही आलेलं आहे टिंगो. बघू शकता तिकडे उंबरीचं झाड लावलेलं आहे. त्यानंतर इकडे पुढं कोणतं आहे महादेवाला ती फुलं वाहतात ते झाड आहे काय म्हणतात त्याला ओमे तर टिंगो आहे. त्या फुलांचे नाव माहित नाही त्याच्यामुळे झेमेलाच. चला बघूया अजून. इकडे बटाटे लावले टिंग्याने. मोकार बटाटे खाणार आहेत आता बटाटे लावून. इथं एक जांभळीचं झाड आहे ते थोडं मोठं झालं. इथं लिंबाचं आहे. इकडं परत एक लिंबाचं झाड आहे मस्त, ते बी खूप मोठं झालंय. आणि त्या साईडला गिन्नी गवत पण बघू शकता मग भरपूर लावून दिलेलं आहे मस्त. हे याची झाडाला पानच नाही राहिले, सगळं वाळून गेलेलं आहे. ते टिंगो आहे पाणीच घालीत नाही. इथं परत एक आंब्याचं आणि लिंबाचं झाड जवळ आहे. ते आता कसं वाढेल काय माहिती. टिंगो भाई हे काच झाड आहे रे मोठ्या पानाचं. अरे बाप टिंगो आहे हळद बिळद सुद्धा लावून दिलेली आहे इथं बघू शकता. आणि इथं पेरूचं झाड आहे त्या साईडचं जास्त मोठं झालेलं आहे. थोडं छोटं आहे पण काही विषय नाही. त्याला आता पेरू येतील आले बी येतील नाही आले बी पेरू.
बघू शकता इथं एक पेरू आहे, त्या साईडला डाय 3 आहे एका ठिकाणी. मग बघू शकता मित्रांनो जांभळ केवढी झालेली आहे. एवढं झाड होतं, एवढं झाड होतं, आता केवढं झालं. आणि नळीला पाणी बघा किती जोरात चालू आहे, चक्कर जोरात पाणी चालू आहे नळीला. झाडाला आंघोळ घालायला चालू आहे आता. तर चला आता थोडे झाडे राहिले, यानंतर टिंगो आहे मस्तपैकी. आता आपल्याला चहा बी ठेवणार आहे, चहा बी घेऊ त्यावर. नहीं रे भाई, चाय ठेवणे का, चहा भी पियेंगे मस्तपैकी. आज टिंगो भाई त्याला सुट्टी शाळाला, त्याच्यामुळं टिंगो भाई घरीच आज. इकडं बघून बघू शकता तुम्ही भरपूर झिमेला आहे. चला आता थोडी वेळेस पाणी बिनी घालूया झाडांना, बघूया अजून पुढं काय होतं काही नाही खतखत काय. तर मित्रांनो आता टिंगो व्हायचे जवळपास सगळे झाडांना पाणी भरून झालेलं आहे. 2-4च झाडं राहिलेले आहे जवळपास. त्या काडा एकच राहिले वाटतं, त्या काडाचे बी झालेले आहे. इकडे बिकडे सगळे झालेले, एकच झाड राहिलेलं आहे. इकडं रे वांग्यांना, अय वांग्यांना हा कुठं आहे बाय बर. आणि तिकडं तर मला वल्ल दिसत नाही काय. हे का झाड आहे टिंगो भाई, का रे हे का झाड आहे. हा खायचे पण बघू शकता टिंगो व्हायचे झोल जमेल. आता पाय बी धुवून चला जाऊया तिकडं, बघूया आता थोडं अजून टिंगो व्हायचं जमेला कसं काय होतं कसं काय नाही. हॅलो गाईस, तर पाणी झाडायला घालायचं झालंय. आता या गँगचा काय जो जमेलाय मधी घरामध्ये काय पाहतो, काय करू राहिली गँग काय माहित. चहा बी करून पिती का काय काय माहित. मग नाही वाटतं पंगलं बसले. हा एक संपले मग तरी ही निवांत मीटिंग चालू आहे यांची. बघू शकतात दोघा डोळे डोके चोळीचे का टेन्शन येईल. हुवा बिवा झाले का डोक्यामध्ये समपांडे. आता टिंगो व्हायच्या बी डोक्यात हुवा करून जाणार समपांडे. एक पाय इकडे झोपिली, एक कुत्री इड गारवाला बसला येऊन बघू शकतात. एक बाहेर आहे ढवळी कुत्री आणलेली आहे, काही दिवस ती मेंढ्यांकडे होती. आणि याच्यानंतर टिंगो व्हायला शेण उचलायचं काम आहे. कुठे आहे ती कुत्री. कोंबडी उचकली हा ती बाथरूम मध्ये आंघोळीच्या खोलीमध्ये बसलेली गार अशी. बघू शकतात कशी बसलेली आहे. डोली गाई का चारताय बघू शकतात. इकडे 4 आहे, इकडे 1 आहे, इकडे 3 बघू शकतात. नळीला पाणी आलतं, पाणीला झाड भरायला गेलतो. दादाचं काय झोल जमेला आहे. या फोनच्या कव्हर मध्ये 20 रुपये निघाले भाऊचे, आता ते घेतले जात आहे. पांड्याचा मोबाईल आपल्याला भेटलेला आहे, त्याच्यानंतर पैसे भेटलेले मोकर पैसे 70 रुपये भेटलेले. आणि आता गुल्फ्या कोण आणायला जावं लागेल गावामध्ये. चला त्याचा फोन देऊन टाकू, पैसे घेऊन टाकू आपल्याला. या इकडे पांड्याचं रिॲक्शन बघा. पांड्या तुमचा फोन घ्या, फोटो काढा एक. पैसे आता आमचे झाले ते, एक फोटो काढा. विषय नाही भेटणार तुम्हाला आता. चला ना आणि सगळ्या भाईवाना आणले उकळलेले, आणि आता झाल्यामुळे अजून उखाडणार आहे. आम्ही सांगू आता कोळगाव मंडळ कोळगाव सम पांड्याचा बघू शकता. आमच्या गणपतीचे शर्ट असे होते. होते आता जमा झाले इकडे खिशामध्ये, बँकेत जमा झाले. काय संबंध आमचा, आम्ही सांगाल आम्ही गेलो त्याच्याकडे तिनेच खरंच. दोघांचे भांडण झाले पैशावरून. सम पांडे 70 रुपये गायब करण्यात आलेले सकाळ सकाळी. जवळपास भाऊचे 70 रुपये गायब झालेले आहे. आणि तेलाची बाटली थोड्या गायब करावं लागणार 10 रुपयाची. हा 10ची गावात जेवण असल्यामुळे सम पांडे परत गावात जेवण येणार आहे. येणार आहे चुपचाप मध्ये मस्त पैकी 12 वाजता. मेंढ्या कुठे सम पांडे तिथे पैसे मागतोय बंदाला, पैसे देत नाहीये. या ठिकाणी दोघांचे भांडण झाले. चला 70 रुपये भेटले सकाळ सकाळी. 70 रुपयाचं प्रॉफिट झालेलं आहे. नाही हो, गायच्या विचाप सोडायची. गायचाप का खंगरी गायचाप नाही खायचे. त्यांनी कॅन्सर होत त्याच्यामुळे गायचाप नाही खायचे.
चला तिकडे पाणी आलेलं आहे आणि समोर पाण्याला आवाज आलेला आहे. डबल पाणी आलेलं आहे. आमची मत तिकडे गागतीये म्हणे ड्राम ब्रीम असं ते भर टिपडे बिपडं दिली दळी टाकून म्हणे. तिला आता काम आलेलं आहे एक धुणं धुवायचं. बघू शकतात धुणं धुवायला गेलेले. धुणं धुती मस्त बायकी बघू शकतात. बघू शकता धुणं नळीला पाणी आलेलं. याच नळीनं आपण त्या झाडाला पाणी टाकलेलं आहे. बघू शकता मित्रांनो. त्याच नळीनं आजी धुणं धुवू राहिली. भाऊ कुठं चाललाय ते भाऊ कुठं चाललाय काय चालला का ना. आमचे बाप भाई आलेले पुढून एंट्री बघू शकतात. काय कडक एंट्री द्यायची. काय कडक एंट्री बघू शकतात. डायरेक्ट हसून बिसून तर चला आता टिंगो व्हायला चाललेला आहे पाणी भरायला मस्त पैकी. आणि चक्रीचा इशारा झालाय पण बापा व्हायला काम असल्यामुळे चक्री नाहीये. आणि तुम्ही आता पाणी भरून घ्या नाही तर रिकामे बाईचे फटके खाशाल सकाळी. रिकामे तुमची बगडी मस्त पैकी. चला आता मित्रांनो टिंगो भाई चाललाय पाणी भरायला. टिंगो भाई भरेल पाणी त्या अगोदर मस्त पैकी आजचा आपला हा जो व्हिडिओ थांबूया. लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा.